हेअर ग्रोथसाठी सर्वात इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे ते प्रोटीन आहे. तर प्रोटीन आपल्या आहारामध्ये 60 to 75 ग्रॅम मिनिमम असलंच पाहिजे. तर हे तुम्हाला अलग अलग सोर्सेसमधनं मिळतं. तर आपले कडधान्य जे असतात त्याच्यामधनं मिळतं. नट्स म्हणजे आल्मंड्स, वॉलनट्स असतात त्याच्यामधनं. सीड्स, फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स, मेलन सीड्स यामधनं मिळतं. नॉन व्हेजिटेरियन फूड सोर्सेस म्हणजे एग्स, चिकन यामधनं, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स किंवा सोय. तर तुमच्या दिवसभराच्या आहारामध्ये ह्याचं काय काय कॉम्बिनेशन्स हर एक मीलमध्ये असलंच पाहिजे. त्याचबरोबर व्हायटमिन ए रिच फूड्स म्हणजे तुमचे जे पिवळे आणि ऑरेंज कलर्ड फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स असतात, जसं की आंबा झाला, पपई झाली किंवा तुमचे टमॅटो झाले, रेड येलो बेल पेपर्स झाले, पालेभाज्या झाल्या, तर ह्याच्यामुळे सुद्धा हेअर ग्रोथ होते कारण त्याच्यामध्ये व्हायटमिन ए आहे. त्याचबरोबर ओमेगा 3 रिच फॅटी ॲसिड फूड म्हणजे काय, नॉन व्हेजिटेरियनमध्ये सी फूड आलं किंवा व्हेजिटेरियन असाल तर फ्लॅक्स सीड्स आणि नट्स हे तुमच्या आहारात डेफिनेटली असलं पाहिजे. पाणी तुमच्या आहारात व्यवस्थित असलंच पाहिजे कारण पाणी जर कमी असेल तर हेअरची क्वालिटी खराब व्हायला लागते. आणि आयर्न रिच फूड्स तुमच्या आहारात पाहिजेत. म्हणजे काय, नट्स झाले, सीड्स झाले, कडधान्य झालं, पालेभाज्या झाल्या, नॉनव्हेज खात असाल तर चिकन झालं, एग झालं, तर ह्याचं मात्र प्रमाण व्यवस्थित तुमच्या डाएटमध्ये असलं पाहिजे. हे सगळं जर संतुलित असेल तर तुमची हेअर ग्रोथ डेफिनेटली होऊ शकते.